नमस्कार मित्रांनो, आरशात बघितल्यावर चेहऱ्यावर काळे डाग दिसतात का? वांग वाढत चालले आहेत का? क्रीम लावूनही फरक पडत नाहीये? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत चेहऱ्यावर वांग का येतात, कोणत्या सवयीमुळे ते वाढतात आणि 7 सोपे घरगुती उपाय जे हळूहळू डाग कमी करण्यास मदत करू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वांग म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, वांग म्हणजे त्वचेवर पडणारे काळे किंवा तपकिरी डाग. हे प्रामुख्याने येतात गालांवर, कपाळावर, नाकाभोवती, ओठाच्या वर. हे डाग म्हणजे त्वचेतील मेलॅनिन रंगद्रव्य जास्त प्रमाणात तयार होणे. आता आपण पाहणार आहोत चेहऱ्यावर वांग येण्याची मुख्य कारणे. पहिलं आहे सूर्यप्रकाश, सन एक्सपोजर. सूर्याच्या किरणांमुळे त्वचेतील मेलॅनिन वाढतो आणि काळे डाग तयार होतात. दुसरं कारण आहे हार्मोन्स बदल, विशेषतः महिलांमध्ये प्रेग्नेन्सी, पाळीतील बदल, PCOS यामुळे सुद्धा वांग येण्याची शक्यता असते. तिसरं कारण आहे पिंपल्स नंतरचे डाग. पिंपल्स काढणे, दाबणे यामुळे देखील डाग राहतात आणि ते वांग तयार होते. चौथा आहे चुकीच्या क्रीमचा वापर. जास्त केमिकल असलेल्या क्रीम त्वचा खराब करतात आणि त्यामुळे देखील चेहऱ्यावर वांग येतो. पाचवा आहे ताणतणाव म्हणजेच स्ट्रेस. यामुळेही हार्मोन्स बिघडतात आणि त्वचेवर परिणाम होतो आणि त्याने देखील वांग येतो. सहावं कारण आहे अपुरी झोप. रात्री उशिरा झोपणे आणि त्वचेचा नैसर्गिक दुरुस्तीचा वेळ त्यामुळे बिघडतो आणि चेहऱ्यावर वांग येतो. आता आपण पाहणार आहोत वांग वाढवणाऱ्या चुका. पहिलं आहे सनस्क्रीन न वापरणे. दुसरं आहे पिंपल्स दाबणे. तिसरं आहे वारंवार फेसवॉश बदलणे. चौथं आहे पार्लरमध्ये जास्त केमिकल ट्रीटमेंट. आणि पाचवं आहे घराबाहेर जाताना चेहरा न झाकणे. यामुळे वांग वाढला जातो. आता आपण पाहणार आहोत 7 घरगुती उपाय ज्यामुळे वांग कमी होण्यास मदत होते. आता हे उपाय हळूहळू परिणाम देतात, पण त्यासाठी नियमितपणा महत्त्वाचा आहे. पहिला उपाय आहे बटाट्याचा रस. बटाटा किसून रस काढा आणि कॉटनने डागांवर लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे देखील त्वचा उजळण्यास मदत होते. दुसरा उपाय आहे कोरफड. ताज्या कोरफडीचा जेल रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि सकाळी धुवून टाका. यामुळे त्वचा शांत होते. तिसरा उपाय आहे लिंबू आणि मध. काही थेंब लिंबाचा रस आणि मध मिक्स करून 10 मिनिटे डागांवर लावून ठेवा. पण ज्यांची संवेदनशील त्वचा असते त्यांनी मात्र हा उपाय टाळावा. पाचवा उपाय आहे कच्चं दूध. कॉटनने कच्चं दूध चेहऱ्यावर लावा. त्यामुळे काय होतं तर त्वचेची घाण निघते आणि डाग कमी व्हायला मदत होते. हळद आणि दही. चिमूटभर हळद आणि दही मिक्स करा आणि हा फेस पॅक म्हणून वापरा. हा फेस पॅक आठवड्यातून 2 वेळा लावा. सहावा उपाय आहे टोमॅटोचा रस. टोमॅटोचा तुकडा डागांवर हळू चोळा आणि नंतर धुवून टाका. सातवा उपाय आहे चंदन पावडर. चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करा आणि त्याचा फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक त्वचेला थंडावा आणि उजळपणा देतो. जीवनशैलीमध्ये बदल करून पहा, त्याने देखील वांग कमी होण्यास मदत होते. पहिलं आहे दररोज सनस्क्रीनचा वापर करा. 7 ते 8 तास झोप घ्या. जास्त पाणी प्या. फळे आणि भाज्या खा आणि ताण कमी करा. आता डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? जर डाग खूप वेगाने वाढत असतील, खाज जळजळ होत असेल आणि घरगुती उपायांनी
फरक पडत नसेल तर त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरगुती संजीवनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.